आमच्या स्टुडिओमध्ये एकदम दणकावून टाकणारा आवाज म्हणजेच गणेश चंदनशिवे. नमस्कार. मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. आणि राहिलं डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचं मी स्वागत करते. आणि इतका दणकावून टाकणारा म्हणजे तुम्ही जेव्हा गात होतात तेव्हा खरंच अंगावर काटे येत होते. तर की औरंगाबादकडून मुंबईकडचा प्रवास. औरंगाबादमध्ये शिक्षण घेत असताना खाण्याची भ्रांत होती. आता तिथे रेग्युलर करावं लागायचं. हो, ते रात्रीचं कॉलेज असायचं आमचं त्या काळामध्ये. मग दिवसभर कोण्यातरी टेलिफोन बूथवरती काम करायचं. अच्छा. हां. किंवा पथनाट्य करायची. बरं. त्यातून काही पैसे मिळायचे. एक कास्मो फिल्म नावाची कंपनी आहे वाळूजला. बरं. तिथे ते पॉलिथिन आहेत ना. हो हो. ते पॉलिथिन बनतात. त्या कंपनीत मी दिवसा कामाला जायचो. बरं. आणि रात्री हे कॉलेज करायचो. कमवा शिकाचे काही पैसे मिळायचे. असं करून माझी मास्टर डिग्री झाली. बरं. मी फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. वा. आणि आल्याच्या नंतर मग खानदेशमध्ये मुलजी जेठा नावाचं महाविद्यालय. बरं. तिथे नाट्यशास्त्र विभाग आहे. बरं. मी माझ्या फायनलच्या प्रोडक्शनला नाटक केलं होतं जांभूळ आख्यान. बरं. जे गोंधळावर आधारित आहे. ते लिहिलं होतं सुरेश चिखलेंनी. सुरेश चिखले तिथे आले होते औरंगाबादला त्या काळात. बरं. मग त्यांनी मला सांगितलं की अरे पोरगा चांगला आहे. माझी त्यांनी तिथे हे केली. त्यांनी रिकमेंड केलं माझं नाव आणि मला तिथे बोलवलं प्राध्यापक म्हणून. बरं. तिथे गेलो पण पेमेंट कमी होता. बरं. त्यात भागत नसायचं. मग ते सोडून दिलं. परत औरंगाबादला आलो. आता म्हटलं फुल फ्लेश आपण नाटक करूयात. अच्छा. किंवा स्ट्रीट प्ले करू, काही ना काहीतरी करू म्हटलं, पण कलेवर जगू. पण मग KSK महाविद्यालयामध्ये संजय पाटील देवळणकर आहेत. हो. त्यांनी दीपाताईंना सांगितलं, त्या प्राचार्यांना, दीपाताई क्षीरसागरांना, की आपल्याकडे एक पोस्ट वॅकंट आहे. तर CHBवर एक प्राध्यापक पोरगा चांगला आहे, मला हँड होईल, त्याला बोलून घेऊ. मग मी बीडला गेलो. अच्छा. KSK महाविद्यालयात तिथे 2 वर्ष केलं. अच्छा. हां. पगार कमीच होता परंतु समाधान होतं. काम करायला मिळत होतं. सगळं ते बीड जिल्हा म्हणजे बालेकिल्ला आहे लोककलेचा, कलावंतांचा. आणि मग तिथे बऱ्यापैकी सुधीर निकम, देवळणकर, मग ही सगळी मंडळी आणि बऱ्यापैकी या लोकांनी त्यांचा जम होता. मुंबईमध्ये आलेले जिगीषाची सगळी मंडळी, म्हणजे चंदू कुलकर्णी असतील किंवा प्रतीक्षा लोणकर असेल, त्यांची बहीण असेल प्रतिमा, ही सगळी मंडळी मुंबईत आली. मुंबई विद्यापीठामध्ये सप्टेंबर 2005ला ह्या लोककला अकादमीची स्थापना जी आहे मुंबई विद्यापीठाची, ती 12 ऑगस्ट 2004ला झाली. बरं. ती संकल्पनाच डॉक्टर भालचंद्र मुनगेकरांची होती. अच्छा. आणि मग त्या डिपार्टमेंटचं परंपरा रंगपरंपरा फेस्टिवल हे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे होतं. बरं. तर मग मला रुस्तुमाचल खा म्हणाले, चल आपल्याला त्या परंपरा फेस्टिवलला जायचं आहे. बरं. तिथे सेमिनारमध्ये ते बोलणार होते, चर्चक म्हणून. म्हटलं चला. मग मला बिडून त्यांनी बोलून घेतलं. बरं. तर बिडून मला इकडे संभाजीनगरला यायचं, तर पैसे नाहीत ना बसला. अच्छा. हां. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही. म्हणे कुणाकडून घे, आपण पाठवून देऊ, नंतर देऊ टाकू त्याला. मी असेच एका मित्राकडून घेतले आणि मी आलो. त्यांनी मग मला त्यांच्यासोबत इथे आणलं. तेव्हा इथे जागा निघाल्या. अच्छा. मुंबई विद्यापीठाच्या. मग मला म्हणे जा फॉर्म घेऊन ये. मग मी फॉर्म आणला. फॉर्म आणल्याच्या नंतर तो फॉर्म भरला. डॉक्युमेंट्स माझ्याबरोबरच असायचे. फॉर्म भरल्याच्या नंतर सबमिट केला. बरं. आणि बीडला निघून गेलो. गेल्याच्या नंतर मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. बरं. की या दिवशी तुमचे इंटरव्ह्यू आहेत, तुम्ही हजर राहावे. इंटरव्ह्यूला यायचं आहे मला. मग दीपाताईकडे गेलो. म्हटलं मॅडम मुंबई विद्यापीठाचा कॉल आहे आणि मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. म्हणजे मग काय करायचं आहे. म्हटलं मला जायचं आहे. मग पैसे पाहिजे का. म्हटलं हो. मग त्यांनी मला ते 500 रुपये दिले. आणि मग मी पण हे पण किती मोठं मन आहे की जेव्हा की आपल्याकडचा एक चांगला लेक्चरर दुसरीकडे जातोय तर त्याला अडवण्यापेक्षा त्यांनी त्याच्या म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी त्यांनी लगेच आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक भाषणात कुठे मुंबईत पुण्यात कुठेही त्यांना भाषण करू दे त्यांच्या कॉलेजला माझ्या नावाचा त्या उल्लेख करतात की चंदनशिवे सर हे आमच्या कॉलेजचं प्रोडक्ट आहे आणि आज एवढं मोठं नाव कमवत आहे. म्हणजे काम करतो मी, नाव कमवतोय, म्हणजे मोठं वगैरे काही नाही, पण माझ्या लोककलेच्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं, कारण आमची जी वाट आहे ही रुळलेली वाट नाहीये. खरं नाट्यशास्त्राची वाट रुळलेली आहे, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये शास्त्रीय संगीताची वाट रुळलेली आहे, लोकसंगीत किंवा लोककलेची वाट ही वाकडी तिकडी काटेरी वाट आहे. आणि त्यातून मार्ग काढत काढत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. खरंच आहे. बॉलिवूडकडे होय तो पुढे प्रवास कसा सरकला. पण काय की मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये
आम्ही गायन, वादन, नृत्य, अभिनय या गोष्टी शिकवतो. आणि हे शिकवण्यासाठी सुद्धा खूप मोठी मोठी माणसं तिथे आहेत. बरं. म्हणजे आम्ही तमाशा शिकवतो, तमाशातली सगळी गायकी, आम्ही भारूड शिकवतो, भारुडातल्या सगळ्या गायिका, आम्ही तुम्हाला कीर्तन शिकवतो, आम्ही पोवाडा शिकवतो. अच्छा. हां, पोवाड्याचे वेगवेगळे प्रकार शिकवतो. त्यात नंतर आम्ही तिथे दशावतार शिकवतो, खडीगंमत शिकवतो. बरं. हे सगळे लोककला प्रकार जेव्हा आम्ही शिकवतो तर त्याला माणसं मातब्बर लागतात. हो. तर आमच्याकडे विजय चव्हाण, बरं, सुलोचनाचा चव्हाणांचा मुलगा, बरं, ते रिदमचं काम म्हणजे लोकवाद्य ते मुलांना शिकवतात. बरं. आणि ते झाकीर हुसेन साहेब किंवा बॉलिवूडमध्ये किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊन ते त्यांच्याबरोबर शोसुद्धा करतात कॉन्सर्टमध्ये. क्या बात आहे. तर त्यांना तौफिक कुरेशींनी विचारलं होतं की मैं एक अल्बम कर रहा हूँ, द फॉरेस्ट, बरं, कोई बंदा है गाने वाला, गा सकता है कोई मराठी. तो मैंने एक प्रोफेसर है, दिखने में ऐसा है लेकिन गाता बहुत बढ़िया, तो देखो. आता मला कधी क्लिकवर गाताच येत नव्हतं. म्हणजे मी गाणं शिकलोही नाही, बरोबर, मला क्लिकही समजत नाही, रेकॉर्डिंग वगैरे काही नाही. मग मी गेलो त्यांच्याकडे. गेल्याच्या नंतर मी जाऊन बसलो. माझी सवय आहे की वेळ दिली त्या वेळात मी बरोबर पोहोचतो तेवढ्या वेळेला. तुमच्याकडे 12ला सांगितलं, मी 12ला 5 कमी असताना आलो. त्यामुळे वेळ पाळतो. वेळेमुळे माणसाचं खूप छान पद्धतीने प्रगती होते. खरंच आहे. आणि म्हणून मी लवकर गेलो. जाऊन मी बसलो असा बाहेर. ती मुलगी होती रिसेप्शनिस्ट. ते यायचे, परत आत जायचे. माझ्याकडे काही लक्षच नाही त्यांचं. बरं. अर्धा तास असं झाला. मग आले आणि तिच्यावर ओरडले, अरे तुमने फोन लगाय क्या सर को? तर माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, डिपार्टमेंटला लँडलाईन होतं. म्हणजे ते निघाले तिथून. तिने परत फोन लावला, सर को वो चंदन जी आए नाही. नमस्ते, मैं चंदन जी है. माझ्याकडे बघून मी कसाच प्राध्यापक वाटत नाही ना. आणि अरे सर बोले आप इतनी देर से यहाँ पे बैठे, आपने मुझे आने के बाद में मतलब मैं आपको पहचानता ही नहीं, मैंने देखा ही नहीं कभी. चलो बोले अंदर. आतमध्ये घेऊन गेले. मतलब तौफिक भाई मैं गाना तो सीखा नहीं हूँ, तो फिर यहाँ किस लिए आए. त्याला वाटलं काही शिकलेला वगैरे असेल ना, गातोय म्हटल्यानंतर. विजयने त्यांना पूर्ण काही सांगितलं नाही की काय. मतलब मैं फोक गाता हूँ लेकिन ये क्लिक और ये रिकॉर्डिंग का मैं कभी किया ही नहीं हूँ. अरे बोले छोड़ दो यार, आप गाओ खाली. आणि मला ओपन गायला लावलं त्यांनी. बरं. हां. आणि ओपन जेव्हा मी गायलो तेव्हा त्यांनी त्याला मीटरमध्ये बसवलं. तो पहिला माणूस आहे की ज्याने त्या क्लिकवर बसून व्यवस्थित ते गाणं माझं त्या तिथे त्यांनी रेकॉर्ड केलं. म्हणजे त्यांना पाहिजे त्या टेक्निकल गोष्टीत त्यांनी ते बसवलं ते. आणि मग पार्टी झाली. टाइम्सनं तो आमचा प्लॅनेट टाइमने तो अल्बम केला होता. बरं. त्याच्यावर आता योगा होतो परदेशामध्ये, खूप हिट झाला तो, द फॉरेस्ट. बरं. आणि मग त्या पार्टीला जॅकी श्रॉफ आले होते. मग तौफिक भाईने मला वेगवेगळी गाणी गायला लावली तिथे. जॅकी दादाला खूप आवडलं. जॅकी दादाने त्यांचा आणि उर्मिला मातोंडकरचा एक हृदयनाथ नावाचा सिनेमा आला होता. बरं. त्यात मध्ये मला गाण्याची संधी दिली. बरं. जॅकी दादा म्हणे आप आ जाओ. त्याचे म्युझिक डायरेक्टर मला आठवत नाहीत आता त्या सिनेमाचे कोण आहेत ते, पण मग त्यांनी मला तिथे गायला लावलं. अच्छा. हां. तर ते गाण्याचा जो हे होता, कोकणामध्ये आपण जे नमन गातो ना, हो, अन पयला नमन हो, पयला नमन, पयला नमन हो, पयला नमन, आम्ही करतो वंदन, तुम्ही ऐका हो गुरुजन. अरे हो, पहिलं नमन करून वंदन, इडा मानून, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा देवाला, इडा मंडळीला. माझ्या बरोबर कोण गायलं? शंकर महादेवनजी. आय हाय या ह्याच्यामध्ये. आणि तो सिनेमा मला मिळाला. त्यानंतर मग तो सिनेमा झाला. त्यानंतर ह्यांचा शैतान अनुराग कश्यपचा, बरं, बॉलिवूडमधला तो सिनेमा की किसका व्हायस आहे वगैरे. कारण मी लोकांना परिचित नव्हतो, हो ना माझा मोबाईल नंबर कोणाकडे होता. पण त्या ह्याच्यावरती जेव्हा ते आले सगळे व्हाईस इंटरनेटवरती, बरोबर, मग त्यांनी मला, तौफिक भाईनी मला तिथे पाठवलं. क्या बात. संजीत बरोट त्याचे म्युझिक डायरेक्टर. हो हो. आणि मग तिथे मला गोविंदाचं गाणं गायला त्यांनी सांगितलं. बरं. मग ते झाल्याच्या नंतर 2012ला आदिराज गणराज आदिराज नावाचा एक अल्बम निघाला. बरं. ते गुलराज सिंग नावाचा माझा मित्र आहे. बरं. म्हणजे आम्ही फेस्टिवल मेंट आहोत. बरं. तर गुल्लूने त्याचं म्युझिक केलंय. बरं. आणि शंकरजी आणि मी त्यातमध्ये गायलो. बरं. हां. मग तो गायल्याच्या नंतर परत थोडंसं नाव मिळालं. आणि मग संजय लीला भन्साळींचा
बाजीराव मस्तानी मिळाला. क्या बात हां. आहे. ते म्हणजे एकदम मला असं वाटतं शिरपेच हो. त्यातलं एकदम मोरपीस आहे ते हां, एकदम मग असं झालं. त्यामुळे काय झालं की जगभरात नाव मिळालं. हो इंडस्ट्रीमध्ये मला चांगलं लोक ओळखायला लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठीमध्ये मी हृदयनाथ म्हणा किंवा चौर्य म्हणा, ऋण म्हणा, आता रौंदळ नावाचा सिनेमा माझा आला, बरं. असे अनेक मस्कार नावाचा सिनेमा आला. हे असे जे मी वेगळ्या धाटणीची गाणी जी गातो, एकच गाणं गातो हां. पण ते गाणं हिट होतं. बरं. आणि त्यामुळे लोकांना ते आवडतंही आणि मी जसा आहे आगळपगळ तसंच तसाच माझा स्वभावही मराठवाडी आपलं- मराठवाडी हां. आणि लोकांना ते आवडतं. हां. नम्र असलं पाहिजे इंडस्ट्रीत काम करायचं असेल तुम्हाला ते तर. तर आहेच. बाकी त्रास होतो, हो पण त्या गोष्टीचा विचार न करता आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मग आपण पण त्यांचा थांबलं हे अनुभव कसा होता? पाहिजे. संजय लीला बन्साळी हां हां. बन्साळी तसे स्ट्रिक्ट आहेत, बरं. खूप स्ट्रिक्ट आहेत, पण कामाच्या बाबतीत त्यांना कान चांगला आहे. हां. संगीताबाबतीत म्हणजे आता तुम्ही जर त्यांचं हिरामंडी पाहिलं हो तर त्यातमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी वापरलेली हो आहेत. हो आणि म्युझिक सेन्स असलेला म्युझिक डायरेक्टर जर असेल, हो. म्युझिक डायरेक्टर आणि डायरेक्टर सिनेमाचा Director, एकच असेल बरोबर आहे. तो त्याच्या पद्धतीने ते करू शकतो. म्हणजे जेव्हा याचे हे चालले होते सिलेक्शनसाठी हां, लोक हां. बोलवत होते इंटरव्ह्यू म्हणजे ह्याच्यासाठी बाजीरावसाठी, बाजीरावच्यासाठी. तर एक 100 माझ्यापेक्षा खूप चांगले गाणारे लोककलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. बरं. पण त्या 100 लोकांना त्यांनी नाही म्हणाले हम्म, आणि मग ते म्हणे यार कोई तो भी अलग सा बंदा चाहिए. हम्म, हम्म. मग इथले नरेंद्र बेडेकर ठाण्याचे हो हो. ते मला ओळखत होते. बरं. मग बेडेकरांनी सांगितलं की एक प्रोफेसर आहे उसको मैं भेजता हूँ. हम्म, हम्म. मग मला बोलवलं त्यांनी. बोलवल्याच्या नंतर आम्ही बरेच दिवस काम करत होतो पण त्यांचं समाधान होत नव्हतं. बरं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गायकी त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. पण बरं म्हणजे वेगवेगळे फोक लोककलेचे प्रकार त्यांनी गाऊन घेतले. म्हणजे तुम्हाला सांगतो शिलकार गाऊन घेतला, टाकणी गाऊन घेतली, कटाव गाऊन घेतले. हम्म, त्यांनी पोवाडा, भारूड, हम्म, त्याच्यानंतर भजन, अभंग, गवळणी, बरं. काही भक्ती संप्रदायातल्या गवळणी, काही शाहिरी प्रकारच्या दांगट गवळणी, म्हणजे असं सगळं गाऊन घेतलं. बरं. पण त्यांचं ते हे नव्हतं. मग तुम्ही जशा बसलेल्या आहात हम्म, तशी दीपिका बसली होती, बरं. असं मी बसलो होतो. प्रियंका चोप्रा वगैरे हे सगळे होते तिथे, बरं. रणवीर सिंग. मग ते असे बसले, बोले चंदन जी ये कैसे दिखते आपको. म्हटलं स्मार्ट आहे, अच्छी दिखती है. हां, बोले अच्छी नाही, हां. उस पे लिखो. हां. आणि मग तिथल्या तिथे मी लिहिलं. बरं. तर माझं कसं आहे की हे जे काही गाणे मी गायलेत हम्म. ते मला दुसऱ्याने लिहिलेलं गाणं गाता येत नाही. अच्छा म्हणजे ती तुम्ही स्वतःच कंपोज स्वतःच मी लिहिलं ते बरं. आणि तिथल्या तिथे गायलं. त्यांना ते आवडलं. अरे ये तो चाहिए था. होऊन जाऊ देत का एकदा? हो. हां. नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आहा. आली 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 ग आली. केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली ग आली आली ग आली महाराणी ग आली. जिजीर जिजीर जी नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई. मग हे तुम्ही इतकं पूर्ण पुढचं पण हे लिहिलं हो हो. आणि मग त्याला ते नंतर मग श्रेयाने त्याच्या पुढचं अच्छा म्हणजे त्याचं पुढचं गाणं कोणी दुसऱ्याने लिहिलं. हां, पण क्रेडिट देताना त्यांनी मला त्यात दिलंय. हो हो. लिरिक्स नाही नाही आणि हे किती सुंदर. आणि म्हणजे असं काही नाही की अगदी आता मी शांत बसतो आणि कारण कवीच्या प्रसूतीच्या ज्या काही गोष्टी असतात, एकांत पाहिजे, काय कधी त्यांना ती सुचेल सांगता नाही येत. पण लोककलेची ताकदच ती आहे. हो. लोककला मी तुम्हाला सांगितलं की ती उपजत असावी लागते, त्याला सेन्स असावा लागतो एकतर, की काय करावं काय द्यावं. फक्त कधी कधी काय होतंय की अलीकडच्या काळामध्ये लोकगीतांच्या नावावरती वेगळंच काहीतरी लोकगीतं येतात, खपवलं जातं ते. आणि मग ते लोकगीतं नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी बाबूराव बोलतोय, गोल गोल चांबड्याला वगैरे, ही अशी जी गाणी आहेत नव्या लोकांना थिरकायला लावणारी, ती गाणी लोकगीतं नाही आहेत. बरोबर. ती लोकप्रिय गीत आहेत. हां लोकप्रिय. बरोबर आहे. लोकप्रिय गीत आहेत. लोकगीत कुठून येतं? ते मातीतून येतं. बरोबर. म्हणजे नांगरणीच्या नागाटीतून येतं,
बाईच्या निंदण्या खुरपणामधून येतं, हो. मोठीवरच्या गाण्यामधून येतं, आईच्या प्रसूती वेदनांमधून येतं. हो. कारण पूर्वीच्या काळी हां म्हणजे असं म्हटलं जायचं, हां जे हे जे गाणं आहे हं. किंवा ही जी तमाशा परंपरा आहे ही सगळी अस्पृश्य समाजातल्या गावगाड्या बाहेरच्या वेशी बाहेरच्या लोकांनी ही जोपासलेली आहे. हो. आणि म्हणून महारा घरी गाणं, हं. कुणब्या घरी दाणं आणि बामना घरी लिहणं अशी म्हण असायची. हो हो बरोबर हो, आहे. हो. तर ते गाणं का असायचं, तर आई जेव्हा 9 महिने 9 दिवस तिचे भरले हं. आणि ती प्रसूत झाली, हं. तर तिच्या म्हणजे प्रसूती वेदना तिला यायला लागल्या. हं. तर पूर्वीच्या काळी डॉक्टर येऊन इंजेक्शन देत नसायचं तिला, सुईणी असायच्या. सुईनी सुद्धा. हां पण सुईनीच्या जवळ हां एक पितळाची थाळी असायची, बरं. त्या थाळीवरती एक काठी असायची अच्छा. आणि त्या काठीने त्या थाळीवर जोरजोरात तिच्या कानाजवळ वाजवल्या जायचं आणि बरं. त्या कर्कश आवाजाने हं. ती प्रसूतीच्या वेदना द्यायची आणि बाळ ती प्रसूत व्हायची, बाळ बाहेर यायचं रडत बरं, रडत बरं, गात बरं. गात. असा तो प्रकार आहे. अच्छा. हा, हे सगळं लोकसंगीताचं संचित आहे हो. बरोबर आहे. हा, तुम्ही इथली सकाळ अभंग कीर्तनाने भजनाने होती, हो बरोबर आहे. हो इथली थोडंसं वर आली की वासुदेव येतो, पिंगळा हो, येतो, हो. भारुडी येतो, भराडी येतो. हो थोडंसं परत आली की आपण शेतावर जातो, शेतीतली गाणी, वखरणीची, निंदणी, खुरपणीची गाणी सुरू होतात. हो तिथून थोडंसं संध्याकाळ व्हायला लागली की आपले जनावरं घराकडे घेऊन चाललो होतो, त्यांच्या पाठीमागं काहीतरी गुणगुणत शेतकरी हो येतो. हो रात्रीच्या वेळेला परत काकडा आरती होते, भजन कीर्तन झाले की संध्याकाळी जाऊन बारीला बसतो माणूस बरोबर तमाशा. आहे. अशी ही संस्कृती इतकी सक्षम आणि एवढी मोठी संस्कृती जगात कुठे नाही आहे. कुठेच नाही. महाराष्ट्राची किंवा भारताची संस्कृती जेवढी मोठी आहे, लोकसंस्कृती, तेवढी संस्कृती मला जगात तरी कुठे दिसली नाही. कारवा चालत आणि आहे. मला अजून एक असा एक सारखा एक प्रश्न पडतो की जसं आमचं शास्त्रीय संगीत म्हणा किंवा संगीतातला कुठलाही प्रकार म्हणा, आज गझल शिकायची आहे, काय वाटेल ते शिकायचं आहे, तर आज तुम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर. बरोबर आहे. पण आज लोककला शिकायची झाली तर कशी शिकता येईल, म्हणजे हा मला सारखा पडलेला प्रश्न असतो. बरोबर आहे. लोककलेचे क्लासेस नाही आहेत कुठे, हां प्रायव्हेट क्लासेस ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. किंवा लोककलावंतांमध्ये तेवढा अवेअरनेसही नाही आहे बरं की आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये यावं, हां इथे एखादा रूम घ्यावा, काहीतरी कोर्स त्याचा काहीतरी त्याचा डेव्हलप कोर्स डेव्हलप करावा. बरोबर आहे. असा कोर्स डेव्हलप केला तो हां डॉक्टर प्रकाश खांडगे आणि शाहीर साबळे, विठ्ठल उमप, जब्बार पटेल, वामन केंद्रे हां या लोकांनी मिळून हा कोर्स जिथे त्यावेळेला आता केला. आपल्या मुंबई विद्यापीठात जो विद्यापीठामध्ये चालू जी आहे लोककला अकादमी, आता मी तिचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, तर यांनी तो कोर्स डिझाईन पण केला. महाराष्ट्रात ही एकमेव, भारतामध्ये एकमेव आहे. भारतामध्ये एकमेव आहे. भारतामध्ये परफॉर्मिंग फोक आर्ट्सचं डिपार्टमेंट जे आहे हं. ते फक्त मुंबई विद्यापीठामध्ये आहे आणि त्या डिपार्टमेंटचं नाव आहे लोककला अकादमी. भारतामध्ये फोक लोअरचे डिपार्टमेंट आहेत, बरं, म्हणजे लोकसाहित्य शिकवलं जातं, पण लोककला प्रयोगात्मक लोककला शिकवल्या जात नाहीत. बरं, म्हणजे किती तमाशा मोठी भारुड, गोष्ट आहे पण हां. खरं ही. आणि त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने, हो म्हणजे तबल्यामध्ये बोल आहेत, हो पेटीमध्ये सारेगम हो. आहे, सरगम आहे, हो आमचं तुंतुनीच्या सुरावटीवरचं गाणं आहे, हो आम्हाला हार्मोनियम बरोबर गाता येत नाही, बरोबर आहे. कीबोर्ड बरोबर गाता येत नाही. आम्ही ते विद्यार्थ्यांना सांगतो की आता तुम्हाला जागतिकरणाच्या युगामध्ये लोकांची स्पर्धा करायची आहे. हं, हं. आम्ही तुम्हाला स्किल ओरिएंटेड एज्युकेशन देतो, बरोबर आहे. तर मग दिमडीचे बोल काय असतील, हां 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 ढोलकीचे बोल काय असतील, संबाळाचे बोल काय असतील, हे बोल विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे आणि ह्या तत्सम मंडळींनी डेव्हलप केले बरं. आणि ते त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आता तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवरती जे बँड पाहता, हं, हं. ज्या मुली आहेत हो बँड वाजवणाऱ्या, बरं. ते आमच्या मुली आहेत, अरे वा. आमच्या विद्यार्थिनी, आमच्या डिपार्टमेंटच्या मुली आहेत. म्हणजे प्रेषिता असेल, देवयानी मोरे असेल, स्मिता मोरे असेल, क्या बात आहे. म्हणजे आता मोठ्याच लेवलवरती काम करतायत काम विद्यार्थी. करतायत. आणि मग हे असं याचं पूर्वी आम्हाला जरा भ्रांत असायची विद्यार्थी येतील का याच्याकडे, हो हो आता ओव्हरफ्लो होतं. बरं. आमची ॲडमिशन प्रोसेस आता सुरू आहे, हं. बहुतेक फुल होत आलेत, कारण आमच्याकडे मास्टर कोर्स या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही सुरू केला. बरं, तर त्याला म्हणजे आपल्याकडे डिग्री आणि मास्टर्स आता हे आता नवीन मास्टर डिग्री, सुरू झाली आहे. मास्टर डिग्री आधी बरं. डिप्लोमा होता, आफ्टर ग्रॅज्युएशन 1 इयर डिप्लोमा इक्वलंट PG डिग्री, बरं परंतु तिला डिग्री म्हणून गणल्या जात नव्हतं, डिप्लोमा म्हणून गणल्या जायचं. बरं. आता हा मास्टर कोर्स झाला. याचा फायदा असा होतो की मुलं रिसर्च करू शकतील, क्या बात आहे. करतायत. बरं खांडगे सरांच्या अंडर 8 मुलांनी रिसर्च केला, माझ्या अंडर आता 6 मुलं आहेत. बरं. लोकसाहित्य म्हणजे अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन संवर्धन व्हायला पाहिजे, हो म्हणून त्या प्रिझर्वेशनसाठी तिथे अमरशेख आद्यासनाची स्थापना केलेली आहे. बरं. आणि अशा पद्धतीने आम्ही तिथे ते शिकवतो. खरं म्हटलं तर मी अजूनही आपल्या माध्यमातून हं. लोकांना या मैफिलीच्या माध्यमातून आवाहन करेल बरोबर की आहे. तुम्हाला जर कधी लोकसंगीत शिकायचं असेल हं. तर विद्यार्थ्यांनी
मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या. तर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये त्यांनी यावं. मला हे समजून घ्यायचंय की तुझ्या बरोबर एक खूप मोठी संगीताची परंपरा आहे. म्हणजे मला मुद्दाम हे सांगायला आवडेल की आदरणीय भीमरावजी पांचाळे यांची ही सुकन्या आहे. आणि मला असं वाटतं आता हे सांगायची गरज नाही आहे, कारण सगळ्यांना तू त्या निमित्ताने छान माहिती आहेस. तर अर्थात तुला हे नक्की आहे की तुला घरात किती छान वातावरण मिळालेलं आहे, पण ते तुझ्या तोंडून आणि तुझ्या अनुभवातनं आम्हाला ऐकायचं आहे की तुझं लहानपण संगीतातलं कसं होतं. माझं लहानपण आहे ना नुसतं संगीतातच नव्हतं, तर एक तर बाबांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की वेगवेगळ्या स्तरातली, म्हणजे वेगवेगळे अगदी, म्हणजे नुसते संगीतकार नाहीत किंवा नुसते गाणारे नाहीत, तर चित्रकार किंवा साहित्यिक किंवा समाज सुधारक जे असतात, म्हणजे समाजातल्या सगळ्या स्तरातली लोक आमच्या घरी येत जात होती. म्हणजे मी नावं घेईन की म्हणजे वपू काळे किंवा पु ल देशपांडे, म्हणजे यांसारखी मोठी लोक, त्याचबरोबर निळू फुले आजोबा. मी त्यांना आजोबा म्हणते कारण मी अगदी लहान असल्यापासून ते आमच्या घरी यायचे, राहायचे. आणि म्हणजे आई बाबा किंवा बाबांच्या आणि त्यांच्या, म्हणजे ते फार मोठे होते वयाने, पण बाबांचं आणि त्यांचं इतकी छान त्यांची मैत्री होती की ते यायचे. आईला ऑफिसला जायला उशीर व्हायचा तर आईला लसूण वगैरे सोलून द्यायचं. म्हणजे इतकं छान घरात वातावरण होतं. आणि त्यांच्या त्या वैचारिक चर्चा, पुस्तकांवरच्या गप्पा की आज हे पुस्तक आहे, मग ह्या पुस्तकाचं काय, त्या पुस्तकाचं काय, पी.जी. वुडहाऊस वाचलंयस का, वगैरे वगैरे. त्याच्यामुळे नुसतं संगीत नाही तर या सगळ्या काय म्हणतात, या सगळ्या गोष्टींनी मी अशी वेढलेली होती लहानपणी. हल्ली इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी तिकडे अगदी हात जोडून तुमच्यासाठी उभ्या आहेत. पण शेवटी घरातनं जी आपल्याला एक लेगसी मिळालेली आहे की ज्या गोष्टींचं वातावरण तुला मिळालेलं आहे, तर त्या गोष्टी तू पारखून जेव्हा स्वतः समोरच्याला सांगतेस तर त्याचा इम्पॅक्ट काहीतरी वेगळा पडतो. नाही, आपल्याला थोडेसे आईबाबांचे अनुभव असतात किंवा आपल्याला या प्रवासात भेटलेल्या लोकांचे काही अनुभव असतात. मी फार वयाने लहान आहे, मला काय अनुभव आहे प्रवास आहे असं मी खरं तर म्हणूच शकत नाही. पण जी काही लोक भेटली आयुष्यात, भेटतायत, त्याने मी शिकतच गेले कायम. म्हणजे निळू फुले आजोबा घरी यायचे, काय मला तेव्हा आठवत नाही त्यांच्या गप्पा काय असतील, पण त्या कानावर पडत होत्या कुठे ना कुठेतरी. आपण म्हणतो ना एक अपलोडिंग होत होतं तेव्हापासून कुठेतरी. तर त्याचा फायदा मला आता होतो की तेव्हा त्या गप्पा गोष्टी ऐकलेल्या, त्या वैचारिक गोष्टी ऐकलेल्या, त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होतो की स्वतःचं एक मत बनतं की हे चुकीचंच आहे, तर ठीक आहे हे मला पटत नाही, तर का पटत नाही ते याचं कारण मी देऊ शकते कोणाला. तर असं हे मला गाण्यातही त्याचा उपयोग झाला खूप जास्त. की जेव्हा मी गझल गायची ठरवली, एस्पेशली मराठी गझल, तेव्हा ती अर्थ, म्हणजे ती नुसती शब्दप्रधान नाही आहे, तर ती आशयप्रधान आहे. त्या पलीकडे जाऊन आपल्याला, आशयाच्या पलीकडे जाऊन आपल्याला अनेक आशयाची दालनं उघडी करून देते. तर मला त्या गोष्टीबद्दल, त्या विधेबद्दल खूप माहीत असणं गरजेचं आहे. तर दॅट ॲक्च्युली पाथ लीड्स मी टू PhD ॲक्च्युली. मग ते पुढे मी त्याच्यात एक वेगळी वाट निवडली आणि मी PhD पुढे केली. बरं, मग PhD तुझी कुठल्या सब्जेक्टमध्ये आणि काय विषय होता तुझा? माझ्या PhDचा विषय फार मोठा आहे, मी तो नाही सांगत, पण एक थोडक्यात सांगते की विविध शैली, गझल गायकांच्या विविध शैली हा माझ्या थिसिसचा विषय होता. आणि 2023 मध्ये मला PhD अवॉर्ड झाली. मुंबई युनिव्हर्सिटीतून PhD केली. आणि मला गझलेविषयी थोडंसं होतं की आपल्याला, ठीक आहे आपल्याला माहीत नाही आहे एवढं, तर आपण त्यानिमित्ताने आपल्याला वाचन होईल, आपल्याला 4 गोष्टी कळतील, त्याच्यातली म्हणजे इतिहास म्हणा किंवा त्याचा आकृतिबंध काय असतो हे कळेल. एक गझल गायिका म्हणून मला ते माहीत असणं गरजेचं आहे असं वाटलं. तर तो अभ्यास माझ्या कामी आला. त्याचबरोबर मी गझल गाताना, जसं मी बाबा मगाशी सांगितलं की ते कसं काव्य आहे समजून तू गायलीस तर तुला जास्त समजेल, गाता येईल, तुला पेश करता येईल, तुला सांगता येईल लोकांना. तर त्याबद्दलचा विचार माझा वाढला त्यामुळे.
आणि तसा माझा प्रयत्न नेहमीच सुरू असतो ताई, आणि अजूनही सुरू आहे. आता इथेही गाताना माझ्या डोक्यात तेच सुरू होतं की काय गाऊ, कसं गाऊ, किती सिम्पल गाऊ, की लोकांना ते अर्थ कळेल त्याचा. बरोबर. आणि शेवटी गझल म्हणजे काय, हा एक संवाद आहे आणि तो प्रत्येक रसिकाला असं वाटलं पाहिजे की हे फक्त माझ्यासाठी एक्झॅक्टली. अरे, आणि बाबांची पण शैली मी बघितली आहे, कुठेही ती जी गझल आहे ती सुगम संगीताकडे जात नाही, म्हणजे तेवढ्याला तेवढं नसतं, चौकटीतलं नाहीये ते. म्हणजे प्रत्येक शेर, प्रत्येक शब्द किती छान पद्धतीने रसिकांपर्यंत तो पोचतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांची ती जी फेमस गझल आहे अंदाज, ती मला असं वाटतं लोकांना त्याची पारायणं झालेली असतील त्याची. कारण कसं आहे की गझल आहे ना, म्हणजे गझलचा शेर, म्हणजे आता एखादी आपण कविता घेतली तर ती एक संपूर्ण कविता, एक 8-10 त्याच्या 10 ओळी असतात किंवा 10 त्याची कडवी असतात, तर ती एक विषय आपल्याला सांगत असते. पण गझलेचा प्रत्येक शेर हा वेगवेगळी गोष्ट ती एक स्वतंत्र कविता असते. म्हणजे ती एवढी परिपूर्ण आहे, त्या 2 ओळी स्वतःच एवढ्या परिपूर्ण आहेत, एवढ्या अर्थपूर्ण आहेत की म्हणून तिला आपण कवितांची कविता म्हणतो. की एवढी ती आपल्याला पूर्ण समग्र, ती एक ओळ म्हणजे एखादा शेर आपल्याला प्रेमावर असेल तर दुसरा शेर ह्या समाजातल्या काही विविध घटकांवर असेल, अशी ती पूर्ण व्याप्त असलेली ही विधा आहे. तर त्यामुळे ती गाताना विचार करणं किती गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे आपण अगदी सरळ सरळ गाऊन नाही चालणार ती, म्हणजे ती पोहोचणार नाही म्हणून. आणि मला तुला इथे हेच विचारायचंय की बरेचसे म्हणजे नंतरच्या काही ज्या गझला आहेत, म्हणजे बाबांच्या गझलाचा एक बाज वेगळा आहे आणि बाकी बरेच ठिकाणी आता आपण असं ऐकतो की सुगम संगीताप्रमाणे अशी नुसती एक साचेबद्ध अशी एखादी गझल असते, किंवा काही लोकांना ती किती मी अवघड पद्धतीने गाऊ किंवा मी काहीतरी त्याचं युनिक काहीतरी वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन स्वरांचे करून आणि ती पेश करू, त्याच्यापेक्षा जो गझलेला जो सोपेपणा आहे ना. अगदी बरोबर. कारण ताई कसं आहे की ते काव्य एकतर तुम्हाला भावलं ना, ते काव्य तुम्हाला जे भावलं ना, स्फुरलं की तुम्ही ती पेश करू शकता. म्हणजे आता एक साधं उदाहरण म्हणजे आता हा जोग, तर या जोगचा अर्थ किंवा जोग काय आहे हे मला माझ्या गुरूंमुळे कळलं ना, नाहीतर मला कळलंच नसतं की आता गझलेत मी वापरू कसा हा. बरोबर आहे. तो मला शास्त्रीयासारखा, अगदी शास्त्रीय गायनासारखा, ख्याल गायनासारखाही नाही वापरायचा आहे. आणि मला अगदी त्याला लाईट फॉर्म पण नाही करायचं, त्याला असं त्या साचेबद्ध त्याच्यासारखं मला करायचं, त्या साच्यात त्याला टाकायचंय. तर याचा मला खूप उपयोग झाला या शास्त्रीय गायनाचा, आणि अजूनही होतोय की हे सगळे मला असे काय म्हणतात क्लूज आहेत हे माझ्यासाठी, की हे असे जा, हा रस्ता आहे, तो रस्ता, असे अनेक रस्ते उघडले ह्या, आणि ह्या शब्दांना कशी मी ट्रीटमेंट देऊ शकते ह्या जोगच्या साहाय्याने, हे मला कळलं. तर जसं आपण एखादी गोष्ट, म्हणजे आपण एखादी लावणी ही अभंगासारखी गात नाही, एखादा अभंग आपण फिल्म म्युझिक सारखा गात नाही, बरोबर आहे. तशीच एखादी गझल आपण भावगीत सुगम अभंगासारखी नाही गाऊ शकत. तर तिचं एक स्वतःचा आकृतीबंध आहे, तसं स्वतःची एक गायन शैलीही आहे तिची स्वतःची, तर ती आपण तशीच गायली पाहिजे. तर आता मी अर्थ ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत होते की आसवांचे जरी हसे झाले, आसवांचे जरी हसे झाले, आसवांचे 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 जरी हसे हसे झाले. आता तुम्ही रेंगाळलात ना की पुढची शब्द इतका मस्त पडतोय तो. नाही, आता तुम्ही रेंगाळलात की अरे पुढे म्हण ना, आता बास झालं, पुढची ओळ काय आहे, जी पंचलाईन आहे ती पुढची ओळ आहे, दुसरा जो आपला सानी मिसरा ही पुढची ओळ महत्वाची आहे.
पण हा सानी मिश्राई म्हणत का नाही आहे. असं जेव्हा मला कळलं की आता रसिक बास, आता खूप झाली यांची, खूप ताणून धरले, आता पुढची ओळ म्हटली पाहिजे. ती उत्सुकता ताणून धरणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं. आसवांचे जरी हसे झाले हे तुला तुला हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे. क्या बात आहे. हे तुला पाहिजे तसं झालं ना, ह्याच्यात राग पण आहे, ह्याच्यात मी जोक कसा वापरू. खट्याळ भाव जो आहे ना, घे तुला जे पाहिजे ते झालं ना, आता तुला पाहिजे तसं. म्हणून हे तुला आधी राग पण आहे, तुला क्या बात आहे. हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे. क्या बात आहे. आसवांचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले. म्हणजे इतकं, म्हणजे सुरेश भट साहेबांची गझल आहे, एक काव्यच हे वेगळं. आता ह्याचा शेर एक मी खूप सुंदर शेर आहे, मी तुम्हाला एक बिलकुल बिलकुल इरशाद इरशाद. पाहिले दुःख मी तुझे जेव्हा. क्या बात है. पाहिले दुःख मी पाहिले 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 दुःख मी तुझे तुझे जेव्हा जेव्हा. काय झालं असेल, पाहिले मी तुझं दुःख जेव्हा बघितलं तेव्हा काय झालं असेल माझ्या आयुष्यात. तुमच्या डोक्यात हा विचार सुरू झाला की काय झालं असेल. हिने दुःख बघितलं, कदाचित हिला रडू आलं असेल, कदाचित हिला आनंदही झाला असेल, कदाचित असं वाटत असेल आपण सांत्वन करू त्याचं जाऊन. असे वेगवेगळे विचार आले. पाहिले दुःख मी तुझे जेव्हा जेव्हा दुःख माझे. काय विचार आहे बघा, आपण हा विचारही केला नसेल किंवा काहींनी केला असेल. दुःख माझे पाहिले दुःख मी तुझे जेव्हा. दुःख माझे लहानसे झाले. क्या बात है. दुःख माझे लहानसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे. क्या बात है. म्हणजे सॉरी या बोलण्याच्या नादात हे सगळं नाही अगं इतकं छान. आणि ना ही खरं गरज आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे मला त्याच्यावर इतकं छान वाटतंय की वडील पण मला नेहमी सांगायचे गझल ही वृत्ती असली पाहिजे, म्हणजे याच्यावर झोकून देण्याची वृत्ती पाहिजे. आणि याच्यावर एक खूप सुंदर वाक्य आहे की गझल ही वृत्त नाही तर ही वृत्ती आहे आणि त्यात एक सूक्ष्म निवृत्ती आहे. क्या बात. असं पुलंनी म्हटलंय गझलेबद्दल. तर खरंच आहे, ते नुसतं वृत्त नाही, ती खरंच वृत्ती आहे आणि तुम्हाला त्यात झोकून द्यावं लागतं. झोकून दिल्याशिवाय समजतच नाही. आणि वडील पण मला नेहमी सांगायचं असं की ती गझल जी आहे ना ती तुमची त्या वेळापुरतं तुमचं ते आयुष्य आहे आणि ते तुमच्या चेहऱ्यावरती पण दिसलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे तो परकाया प्रवेश आहे. म्हणजे बाबा नेहमी म्हणतात की हा परकाया प्रवेश आहे, तुला त्या क्षणासाठी तुला दुःखी व्हावं लागेल. आणि गझल ही नेहमी तसंच सांगते की आता एक शेर मला आठवतोय की सुनील तांबे आपले गझलकार आहेत, नवी मुंबईचे आहेत. ते खूप सुंदर त्यांनी लिहिले की गझल म्हणजे नक्की काय. तर श्वास गझल, निश्वास गझल. बरं. श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. क्या बात है. वा वा. द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा ध्यास गझल. क्या बात है. म्हणजे आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवते, आपल्याला सामाजिक गोष्टींचं भान देते. नुसतं
प्रेम, नुसतं शराब, नुसती साकी याच्याशी निगडीत नुसती गझल आता राहिली नाही. खरंच आहे. तर त्याच्या पलीकडे गेलेली आहे. कारण प्रेम, विरह, मग प्रेम आलं की विरह आलं, दुःख आलं, मग शराब आलं, साकी आलं, ते सगळं आलं, सर्कल पूर्ण. तर तो त्याचा स्थायीभाव आहे, तो कुठेही जाणार नाही. बरोबर आहे. आणि तो गेला पण नाही पाहिजे, कारण तो त्याचा स्थायीभाव आहे. त्याच्यामुळे गझल आली. बरोबर. पण आता अहमद फराज आहेत किंवा आत्ताचे जे शायर आहेत, राहत इंदोरी साहेब आहेत, किंवा सुरेश भटांनी लिहिलं, त्याच्यानंतर राजू जाधव लिहितात, असे अनेक शायर आहेत की ज्यांनी समाजाच्या विविध घटकांवर लिहिलं. तो सिनेमा मला असं वाटतं सगळ्या रसिकांनी पाहिलेला असेल, किमान गाण्यातल्या प्रत्येक माणसाने तो बघितला असणार. तर द डिसायपल. तर मी आता त्या माझ्या महत्त्वाच्या विषयाकडे येते, कारण मी आधी असं तुझं इंट्रोडक्शन देताना मी असं ठरवलं होतं की एकदम देखणात गुणी वगैरे असं मी खूप जोरदार म्हणणार होते, पण ती म्हणायची संधीच नाही आली, कारण तुझा हमीर एवढा दणदणीत झालेला होता की माझी वाक्य माझ्या मनात तशीच बिचारी राहिली ती. तर ती जी काही अपॉर्च्युनिटी आहे, तर त्याच्याबद्दल तू सांग ना, कशी ती तुझ्यापर्यंत आली किंवा काय होतं ते सगळं. ती पण एक खरंच युनिक स्टोरी आहे. युनिक अशासाठी कारण काय झालं, मी 5 वर्ष झाली जॉब करतच होतो मल्टीनॅशनल बँकेमध्ये, आणि पण मला असं प्रत्येक वेळी वाटायचंच की नाही, मला फुल टाईम गाणं करायचं आहे, मला फुल टाईम गाणं करायचं आहे. आणि तेव्हा म्हणजे वय पण लहान होतं, एवढं काही मी वय नव्हतं, आणि आय हॅड नॉट स्टार्टेड अ फॅमिली वगैरे. तर आणि मला असं काय होतं की मला नंतर जाऊन वाटायला नको की मी केलं नाही, तर दिस इज द राईट टाईम. तर मी ठरवलं की नाही, मी जॉब सोडायचा आणि फुल टाईम गाणं करायचं. आणि 2018 मी तो निर्णय घेतला. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे माझ्या घरच्यांनी आणि सासरकडच्यांनी दोघांनीही व्यवस्थित सपोर्ट केल्यामुळे मला घेता पण आला तो निर्णय. पण मी तो निर्णय घेतला आणि म्हणजे म्युझिक करायचं फुल टाईम म्हणून मी नोकरी सोडली आणि सुरू केलं. आणि विदिन 15 days मला मूवीसाठी कॉल आला. अच्छा. तर गंमत अशी झाली इफेक्टिव्हली की मला गाणं म्हणजे नोकरी सोडली होती गाणं करण्यासाठी, पण ऑलमोस्ट वर्षभर मी फिल्मच केली. अच्छा. त्याच्यामध्ये. आणि ती अपॉर्च्युनिटी झाली अशी की कारण मी शोधायला तर गेलो नव्हतो. मी कित्येक माझ्या मूवीच्या नंतरच्या इंटरव्ह्यूज मध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जसं म्हणतात की काहीतरी ऑडिशन्स द्यायला जायला लागतं, तर ती गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचली कशी? बिलकुल. तर गंमत काय झाली की मला कॉल आला आधी, म्हणजे मी जॉब करत असतानाच म्हणजे ऑलमोस्ट सोडणार होतो नोकरी, आणि तेव्हा कॉल आला की असं असं आहे आणि आम्हाला क्लासिकल म्युझिकवरती फिल्म आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायला आवडेल का? तर मी म्हटलं, तर ते म्हणाले आम्हाला प्रोटॅगनिस्टसाठी आम्ही म्हणजे ऑडिशन्स वगैरे घेणार आहोत. तर मी म्हटलं की तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, मी गायक आहे, तर प्लेबॅकसाठी तुम्ही विचारत असाल तर मला आवडेल, पण ॲक्टर नाही आहे मी. तर ते म्हणाले नाही, मला ॲक्टिंगसाठी तुम्हाला कास्ट करण्यासाठी आम्ही फोन केला आहे. तर मला वाटलं की कुठल्या तरी आमच्या मित्रांच्या ग्रुपमधला प्रँक कॉल असणार आहे. तर मी म्हटलं हो मला आवडेल वगैरे, आणि फोन ठेवला. आणि मी विसरून पण गेलो. मला वाटलं होतं की कोणीतरी काहीतरी मस्करी केलेली आहे. आणि 1 आठवड्यानंतर परत त्यांचा आला की या दिवशी तुम्ही भेटाल का? तर मी म्हटलं मला सिरियस वाटलं एकदम. मी म्हटलं काहीतरी हे सिरियस दिसतंय. तर मी त्यांना म्हटलं अहो, म्हटलं सिरियसली मी प्लेबॅकसाठी विचारत असाल तर मला आनंद आहे, मला आवडेल भाग घ्यायला, पण म्हटलं अहो मला काही ॲक्टिंगचा काही संबंध नाही माझा. तर ते म्हणाले अहो त्याची तुम्ही काळजी नका करू, एकदा येऊन भेटाल का आम्हाला? म्हटलं ठीक आहे भेटूया, असं काही नाही. तर मग जाऊन भेटलो. आणि मग त्यांनी लकीली त्या दिवशी ते म्हणाले की बघा ही अशी बेसिक वाक्य आहेत, आणि त्यांनी खूप रिलॅक्स म्हणजे असं केलं होतं वातावरण, आणि हे जस्ट म्हणून दाखवा. तर त्यांनी म्हणजे एक ती अशी एक काय म्हणतो म्हटलं सेमी ऑडिशन सारखी ती एकदम रिलॅक्स वेमध्ये घेतली. आणि ते म्हणाले ओके काही नाही, चांगलं वाटलं आम्हाला, छान वगैरे. आणि मग मी निघालो असं. आणि ऑनेस्टली आय हॅड नो एक्सपेक्टेशन्स आउट ऑफ दॅट. मध्येच काहीतरी असं हे झालं होतं, त्यामुळे आय फॉरगॉट अबाउट इट ऑल्सो. हां. आणि झालं असं की त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक 3-4 महिन्यांनंतर मी जेव्हा नोकरी सोडली, तेव्हा मला परत हा कॉल आला की चैतन्य ताम्हाणे जे दिग्दर्शक आणि लेखक आहेत मूवीचे, त्यांना तुला भेटायचं आहे. तर आम्ही विसरून पण गेलो होतो की मी असं त्याचं काही दिलं होती ऑडिशन वगैरे.
तर मी म्हटलं ओके मी भेटतो, काही हरकत नाही. आणि मग तिची पहिली मीटिंग चैतन्यबरोबर झाली ना, तर ते असं असतं ना की आपण पहिल्यांदा कोणाला तरी भेटतो तर ती एक मीटिंगमध्येच ती केमिस्ट्री आणि एक क्लिक होतं आपल्याला. हां, नाळ जोडली जाते. कारण त्याला सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवायला की मी हे करू शकेन आणि मलाही विश्वास ठेवायला, कारण मी सगळं, कारण ऑलमोस्ट ते ह्याच्यामध्ये मला गाणं करायला वेळ पण नसणार असा प्रोजेक्ट होतं ते, तर ते करावं आणि विश्वास ठेवावा अशी ती एकाच मीटिंगमध्ये दोघांचंही तसं झालं. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की कसं काय त्यांनी सिलेक्ट केलं, तर चैतन्यने खूप जास्त, तुम्ही फिल्म पाहिलेली आहे तर खूप जास्त रिसर्च त्यांनी, ऑलमोस्ट 3 वर्ष आधी तो रिसर्च करत होता त्या मूवीवर. आणि तो क्लासिकल काही माहीत नसलेला एक व्यक्ती. तर त्यांनी पहिल्यांदा मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी त्याला विचारलं की माझा विश्वास नाही की तुला क्लासिकल काही माहीत नाही, कारण हे तू ऐकलेस कुठे हे जे डायलॉग्स आहेत ते, कारण आमच्यासाठी हे जरी कॉमन असले तरी दीज डायलॉग्स हॅपन इन अ व्हेरी क्लोज्ड एन्व्हायरमेंट, आपल्या क्लासमध्ये किंवा काय, हे बाहेर नसतात. तालमीच्या वेळेच्या किंवा आपल्या गुरूंच्या बद्दल आपण जे काही विचार करतो त्यातले डायलॉग्स आहेत ते सगळे. तर मी म्हटलं की हे तू क्लासिकल किंवा गाण्यातलं नाहीस तर तू हे ऐकलंस कुठे, तो म्हणाला नाही मी केलाय खूप रिसर्च यावर. तर म्हटलं की हॅट्स ऑफ खरंच त्या रिसर्च बद्दल, एवढं डिटेल सगळी माहिती असणं. फक्त त्याचं तुम्ही जर चैतन्याचे मूवीज जे आहेत, इवन कोर्ट आलाय त्याचा, तर सगळे मूवीजचं बघाल तर त्याचं जे फिल्म लँग्वेज आहे ती रिअलिझमकडे आहे. तर त्या थिएटर ॲक्टिंगपेक्षा जेवढं रिअल दाखवता येईल त्याच्याकडे त्याचा कायम कल असतो. जे इंटरनॅशनल स्पेसमध्ये जर तुम्ही गेला तर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती फिल्मची लँग्वेज अशी आहे की खूप रिअल जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचं. तर त्याचं काय म्हणणं होतं की जनरली म्युझिकवरची जेव्हा फिल्म असते किंवा वेब सिरीज असो किंवा काय असो, तेव्हा ते ॲक्टर्सना कास्ट करतात हू कॅन सिंग. जनरली यू कास्ट ॲक्टर्स हू कॅन सिंग. पण चैतन्य वाजले की नाही, आय वॉन्ट टू फाइंड अ सिंगर हू कॅन ॲक्ट. अच्छा. कारण ते रिअलिझम, आणि तुम्ही जर मूवी पाहिला तर इट इज अबाउट इंटरनल इमोशन्स वरती येतो, जास्त असं काही मसाला नाही आहे त्याच्यामध्ये. इट इज मोर अबाउट तुमचे काय थॉट्स आहेत, काय जेलसी आहे, कन्फ्युजन आहे प्रोसेसमध्ये. तर त्याचं म्हणणं होतं की, आणि त्यांनी मला काय सांगितलं की कॅमेरा रीड्स युअर माइंड. जेव्हा क्लोज कॅमेरा तुमच्या लागतो तर तुमच्या मनात जर काही वेगळं चालू असेल ते कळतं कॅमेरा, क्लोज एकदा लागला तुमच्यावर की. तर तो म्हणाला की ते इमोशन्स तुम्ही फेक नाही करू शकत कॅमेरावर. तर त्याचं म्हणणं होतं की त्यासाठी मला असा कोणीतरी पाहिजे जो स्वतः गायक आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे या सगळ्या इमोशन्सचा, बरोबर आहे, आणि ज्याला सांगितलेले डिरेक्शन फॉलो करून ऍक्ट करता येईल. बरोबर आहे. सो अल्टिमेटली खूप सारे ऑडिशन्स घेऊन अल्टिमेटली देन आय वॉज द लकी वन टू गेट सिलेक्टेड फॉर दॅट. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये सुद्धा होतं, कारण आय वॉज व्हेरी ओव्हरवेट. आता जसं आहे मी तसाच तेव्हा होतो. आणि आय हॅड टू लूज, म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. कारण मूवीमध्ये 2 भाग आहेत. एकात मी 22 वर्षाचा शरद आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पाहिलं तर 42 वर्षाचा शरद आहे. आणि झालं असं की तो म्हणाला की तू ना परफेक्ट बसतोयस त्या कॅरेक्टरसाठी, पण यू आर टू ओव्हरवेट फॉर दॅट कॅरेक्टर. तर तुला 22 वर्षाचं जर वाटायचं असेल तर तुला 20-25 किलो कमी करावे लागतील. तर तुझी तयारी आहे का? तर मी म्हटलं की माझी कधीपासून तयारी आहे 20 किलो कमी करायची. तर तुम्ही जर काही हेल्प करणार असाल तर आय एम इन. बरोबर. तर तो म्हणाला फक्त तुला ती कमिटमेंट हे करायला, कारण त्यांच्यासाठी पण दे आर गोइंग टू इन्व्हेस्ट एवढं की दे नीडेड दॅट कमिटमेंट, की व्हायलाच हवं असं, कारण इफ आय हॅव टू लुक लाईक दॅट. मग खूप चांगल्यातले ट्रेनर्स, डॉक्टर्स सगळे ती टीम होती, त्यांनी हेल्प करून तो वर्कआउटचा पूर्ण एक जर्नी होता माझा. सो 3 महिन्यात 23 किलो कमी केले. अँड दॅट्स वाय आय वॉज लुकिंग लाईक 22. आणि त्याच्यात पण त्याचं सांगायला मला आवडेल की तो रिअलिझम म्हणजे इतकं की 22 वर्षाचं दिसायचं नव्हतं, व्हायचं होतं. सो इवन आम्ही जेव्हा डॉक्टर्स, आणि कारण एवढा सगळा फिजिकल चेंजेस करायचे म्हटल्यावर चेकिंग वगैरे पण करायचो, तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्यांनी जेव्हा रिपोर्ट्स टेस्टिंग वगैरे केले होते तेव्हा सगळे माझ्या लेवल्स होत्या हॉर्मोनल किंवा ब्लडच्या, त्या एका 22 वर्षाच्या मुलाच्या असतील अशा झाल्या होत्या. क्या बात आहे. तर ते इतकं मी म्हणतो ना डिटेलमध्ये त्याचं काम असायचं. आणि मग आम्ही ते शूटिंग वगैरे सगळं झालं
आणि दुसरा सर्वात डिफिकल्ट भाग तो आला की मध्ये 20-25 दिवसाची गॅप होती आणि मग दुसरं भागाचं शूटिंग करायचं होतं. पण तेवढ्या ह्याच्यात तुला परत आणि तेवढ्या 20-25 दिवसात मी 20 किलो परत गेन केले. आई ग. सो तो सर्वात मोठा एक टॉर्चर होता. पण मग ते कसं झालं? पण मग ते परत खायचं म्हणजे अगणित खायला कंपल्सरी, ती पण एक वेगळी टॉर्चर प्रोसेस होती. ऑफकोर्स त्याच्यात पण ट्रेनरच होतो. हो म्हणजे सेटवरती माणसं ठेवली होती की मी जरा हा रिकामा दिसला की याला काहीतरी काढून खायला द्यायचं. आणि त्या 20 दिवसात पण जेवढं खाता येईल तेवढं. पण परत 20 किलो तेवढं. आणि मला आधी वाटलं की काय मजा येईल आपल्याला, खायचंच आहे आता. पण नसते खरंच. म्हणजे एवढं मला डिफिकल्ट ते बारीक होणं नाही गेलं, तेवढं जाडं व्हायला गेले. कारण एकदा तुमचं जर खरंच तुम्ही पूर्ण जेवलात आणि जर मी तुम्हाला सांगितलं की आता लार्ज पिझ्झा तुम्हाला खायचा याच्यावर, तर त्यात मजाच नाही आहे काही. विल बी लाईक नाही, मला आता इच्छाच नाही आहे, पण तरी तुम्हाला खायचं आहे असं. तर ती पण अगेन मी म्हटलं तसं ना, नुसतं जाडं व्हायचं नव्हतं. तर जसं मी म्हटलं की 22 वर्षाचा झालो होतो, तसं हे सगळं अशासाठी केलं की माझं बॉडी एज पण 42 पर्यंत पाहिजे केल्यासारखं झालं. हां, की म्हणजे खराब करायची होती बॉडी, की 42 वर्षाच्या सारखा झालं पाहिजे, चालायला लागला पाहिजे तसा, वजन वाढल्यासारखा असं. तर इतकं डिटेल त्या प्रत्येक बाबतीतलं त्याचं जे काम होतं, ऑफकोर्स त्याच्यामुळे इट शोज ऑन द स्क्रीन ऑल्सो. खरंच आहे. आणि दुसरं हे तर झालं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. पण त्यापेक्षाही रादर मी म्हणेन डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा एक चॅलेंजिंग होतं ते इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन. कारण आमची जेव्हा मीटिंग, कारण तो वर्कशॉप्स घेत होता या सगळ्यामध्ये माझे, कारण मी ॲक्टर नसल्या कारणाने त्याला मला सगळं सांगायला लागायचं की, आणि मग त्यामुळे आमचे वर्कशॉप्स असायचे. तो सांगायचा की हा सीन आहे, आता असं कर. आणि आय वॉज लाईक की मी इमिटेट करू शकतो, तू मला करून दाखव. मग मी लगेच करतो. तर ही वॉज लाईक की नाही, मी तुला करून नाही दाखवणार, तुझ्यातनंच ते यायला पाहिजे. अच्छा. हां. आणि त्याचं तेच म्हणून मी स्वतःला फोर्स मेथड ॲक्टर म्हणतो की त्याचं म्हणणं होतं की तुला शरद सारखं काम नाही करायचं, तुला शरद व्हावं लागेल. अच्छा. आणि आमच्या चर्चा तेच चालायचे, कारण मी शरद सारखा नाही अजिबात. म्हणजे तो असं एक कमेव जे करायचे तेच, त्यांच्या टेप्स ऐकून किंवा गुरुजी सांगतायत तेवढंच फॉलो करून सगळं. आणि मी सगळं केलंय, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये फ्युजन पासनं ते आता ऍक्टिंग पासनं ते जॉब पासनं, जे शरद ज्याच्यापासनं लांब राहिला त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात आणि करतोय. तर मी म्हटलं की अरे पण मला हे असं नाही आहे, मला असं वाटतच नाही ना, तर मी कसं म्हणू हे, कारण मला हे माझे थॉट प्रोसेसच नाही आहे. मग तो आम्ही चर्चा खूप त्याच्यावर आम्ही करायचो. तर त्यामुळे माझ्यासाठी चॅलेंजिंग ते होतं की ही वॉज लाईक की यू शुड स्टार्ट फीलिंग लाईक हिम. कारण ते सटल. आणि एक गंमत म्हणून सांगायचं तर त्यांनी मला कसं एक्सप्लेन केलं होतं की त्याचं रिअलिझम म्हणजे कसं. त्याचं म्हणणं होतं की आता तुम्ही ॲक्टिंग करताय, ठीक आहे, तर मी तुम्हाला विचार करण्याची ॲक्टिंग करायला मी सांगितली. तर तुम्हाला सांगितलं की ओके ॲक्शन, तर तुम्ही काय कराल. तर तो म्हणाला पण तुम्ही असा विचार नाही करत, तुम्ही जर खरंच विचार करत असाल तर तुम्ही काहीच नाही करणार ना, यू बिकम स्टिल. तर त्याचं म्हणणं की हे रिअल ॲक्टिंग झाली. तर त्याचं म्हणणं असं की तुला विचार करायची ॲक्टिंग म्हणजे तर तू खरा विचार कर, काहीतरी ॲक्टिंग नको करू विचार करायला. राईट. तरच ते खरं वाटणार. हो. आणि ते चेहऱ्यात आपल्याला ताबडतोब लगेच कळतं. कॅमेरा रीड्स इट इमिजिएटली. ते फेक तुम्ही ॲक्टिंग करताय ते नको. आणि म्हणूनच त्याला मी म्हटलं तसं ना की रिअल ॲक्टिंगकडे त्याचा कल असल्या कारणाने ही वॉन्टेड समवन की जो असं सटल डिरेक्शन जे देऊ ते फॉलो करता येतील त्याला. पण ही इंटरनल जर्नी जास्त माझ्यासाठी चॅलेंजिंग होती. फिजिकल तर ऑफकोर्स होतीच, पण ते की मला पण ते वाटणं आणि कारण प्रत्येक वेळी मला वाटायचं की हो पण मला तर नाही वाटत असं, म्हणजे तू चुकीचं बोलतोय तो. बट आय हॅड टू बिकम दॅट शरद इन वॉट एव्हर टाइम वी हॅड. आणि येस ऑफकोर्स म्हणूनच ते इतकं सुंदर एक कलाकृती ती घडून गेली आहे.